नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली। याबाबत जेटलींनी नाबार्डशी बोलणी केली असून शुक्रवारी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करण्यात येणार आहे। ग्रामीण भागामध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून याचा लवकरच सकारात्मक विचार होईल अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली। तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बैठकीमुळे समाधानी असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये ज्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या बँकांची जी काही त्याचं जाळं आहे हे खूप मोठं आहे आणि मोठ्या प्रमाणात जी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आहे ही या जिल्हा मध्यवर्ती बँकांवर अवलंबून आहे आणि त्या बँकांमधले व्यवहार बंद झाल्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अर्थमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्यावर त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यांनी नाबार्डशी तिथनंच चर्चा केली आहे आणि उद्या रिझर्व्ह बँकेशी देखील ते चर्चा करतील। नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची मुदत भारतीय जनतेकडे मागितली होती आणि त्यातले आता 30 दिवस गेले आहेत। आणखी 20 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे तोपर्यंत वाट पाहू अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीमध्ये दिली आहे। शिवसेनेने एवढंच ठरवलेलं आहे की 50 दिवसाचा वादा जर का पंतप्रधानांनी केला असेल आणि एकूण त्यांचा जो काय ऑनलाईन सर्व्हे वगैरे झाला त्याच्यामध्ये नेमके किती कोणत्या लोकांनी सहभाग घेतला कल्पना नाही, कारण कदाचित काही जणांनी आपल्याकडनंच मला सांगितलं की परग्रहावरच्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। नाही अरे बाबा कुछ भी हो सकता है। तर त्याच्यात 92% म्हणजे 8% कदाचित कनेक्टिव्हिटी नव्हती म्हणून ते राहिले असतील, असू शकेल असं। तर 92% लोकांनी याचं स्वागत केलं असेल तर बघू आपण। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला। एकीकडे विद्यार्थ्यांना 2-2 वर्ष शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीयेत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाहीये आणि केंद्रानं दिलेलं अनुदान परत दिलं जातं। ही विसंगती मांडून खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। दरम्यान सरकारनं खडसेंच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सार्वजनिक विद्यापीठ कायदा विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आणि यामुळे तब्बल 22 वर्षांनंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा निवडणुकीचा गुलाल उधळणार आहे। 1994 साली महाविद्यालयांमधल्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षापासून पुन्हा महाविद्यालयांमधल्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू होती। अखेर नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये या तरतुदीचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे आता लोकशाही पद्धतीनं आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका होणार आहेत। मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू झाल्याचे पाहायला मिळते। मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये कोण मांडणार यावरून विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाबाबत विधान परिषद सभापतींच्या दालनात ही बैठक झाली आणि तिथे विनोद तावडे आणि धनंजय मुंडे यांच्यात हा वाद झाला। अखेर या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली। एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मराठा आरक्षणाच्या श्रेय वादावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसून येत आहे। तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना, मग तुमच्या चुकीमुळं कोर्टामध्ये तारखा पुढे ढकलल्या जात आहेत याचं थोडंसं भान सरकारला नाही आहे। आज जेवढा उतावीळपणा तुम्ही 260चा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा म्हणून 14 तारखेला मोर्चा येतोय आणि त्याच्यात सरकार काय करतंय हे दाखवण्यासाठी प्रयत्न करताय ना, तेवढा जर थोडासा प्रयत्न प्रतिज्ञापत्र हे तारखेला दाखल केलं असतं तर आज ही वेळ उतावीळपणाची तुमच्या सरकारवर आली नसती। सभापती, आज ताजं उदाहरण द्यायचं तर 7 डिसेंबर 2016 रोजी त्या सुनावणीला सुद्धा हरीश साळवे साहेब शासनाच्या वतीनं 7 डिसेंबरच्या कालच्या तारखेला सुद्धा ते उपलब्ध नव्हते। हे तुम्हाला आरक्षण द्यायचं, हा तुमची नियत साफ आहे।
ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे कासारवडवली मेट्रो भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून शिवसेनेनं या मेट्रोसाठी पाठपुरावा केल्याचा दावा सरनाईक यांनी केलाय. मेट्रोचं श्रेय भाजपला मिळू नये यासाठी शिवसेनेची ही केविलवाणी धडपड आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई सीएसटी आणि मुंबईचं विमानतळाच्या नावामध्ये महाराज हा शब्द घालण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणच्या नावांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे आणि सध्याच्या दोन्ही ठिकाणांची नावं ही छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी आहेत. राज्यातल्या सरकारी शाळांना प्रगत बनवण्यासाठी वारी शिक्षणाची या 3 दिवसीय प्रदर्शन आणि कार्यशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. राज्यातल्या शासकीय शाळांना प्रगत आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून करण्यात आली आहे आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की 1 वर्षात राज्य सरकारनं 15,000 शाळा डिजिटल केल्या आहेत. पुढील 2 वर्षात 33,000 शाळा डिजिटल करण्यात येतील. डिसेंबर 2018 पर्यंत फायबर कनेक्टिव्हिटी गावामध्ये पोहोचणार असून कॅशलेस महाराष्ट्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनी दुसऱ्यांना ही पद्धती समजावून मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. टेक्नॉलॉजीपेक्षा मोठी असल्यामुळे त्याच्यावर स्वार होऊन, घोड्यावर स्वार होऊन जसं आपल्याला स्वारी करता येते तसं टेक्नॉलॉजीवर स्वार होऊन आपल्याला स्वारी करता येते. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे कॅशलेस महाराष्ट्राचं जी संकल्पना आपण मांडली आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांनी सहभागी झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी कॅशलेस महाराष्ट्राचं व्हॉलेंटियर झालं पाहिजे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीवर केंद्र सरकारनं आणखी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन पेमेंटवर सवलतींचा पाऊस पाडलाय. पेट्रोल खरेदी, ऑनलाईन रेल्वे तिकीट, जीवन विम्याचं ऑनलाईन पेमेंट आणि रुपे कार्डधारक शेतकऱ्यांना सवलती देण्यात आल्या आहेत. तसंच 2,000 रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटसाठी कोणताही सेवा कर द्यावा लागणार नसल्यानं दुकानदार आणि ग्राहक दोघांना दिलासा मिळणार आहे. 11 इंपॉर्टेंट डिसीजंस हैं जो सरकार ने आज लिए हैं. वैसे ये लगभग तुरंत लागू हो जाएंगे. उसके जो औपचारिक नोटिफिकेशंस या ऑर्डर्स हैं उस दिशा में कंसर्न विभाग इसको इशू करेंगे और इसके पीछे जो उद्देश्य है वो यही है कि जो मौजूदा स्थिति में कैश के स्थान पर डिजिटल ट्रांजैक्शंस पे सरकार का एम्फेसिस है, इसके माध्यम से उसको और तेज किया जाए. वी वांट टू कैटलाइज दैट होल प्रोसेस. नोटाबंदीच्या महिनापूर्तीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचा आभार मानलेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात सुरू केलेल्या यज्ञात भारतीयांनी लावलेल्या हातभाराबद्दल सर्वांना सलाम करतो, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. सरकारच्या निर्णयामुळे सध्या जरी त्रास होत असला तरी भविष्यात याचे अनेक फायदे होणार असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय. नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष काळा दिवस पाळतोय आणि या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात धरणं आंदोलन केलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधक एकत्रित आले आणि मोदींच्या नोटबंदी निर्णयाचा निषेध केला. विरोधकांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, जेडीयूचे शरद यादव, सपाचे रामगोपाल यादव, राजद नेता जयप्रकाश नारायण यादव यावेळी उपस्थित होते. राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अगर लोकसभा में मुझे बोलने दे सरकार तो मैं पूरा साफ कर दूंगा, पूरा बता दूंगा ये पेटीएम क्या है, कैसे चलता है, पे टू मोदी कैसे होता है. डिसीजन से एकदम पहले, 1 महीना पहले मोदी जी के दोस्तों ने अपना पूरा का पूरा पैसा बैंक में डाल दिया. शायद 6 लाख करोड़ रुपए पहली बार बैंक में डिपॉजिट हुआ. तो जिनको मालूम होना था सबको मालूम था और सबको बीजेपी के लोगों ने और नरेंद्र मोदी जी ने बताया. तो नुकसान किसका हुआ? किसान का, मजदूर का, गरीब का, मच्छीमार का, जो कैश की इकोनॉमी का प्रयोग करते हैं. काले धन वाले सब भाग गए.
चेन्नईमध्ये आयकर खात्यानं एक मोठी मनी एक्सचेंज रॅकेट उद्ध्वस्त केलेली आहे आणि तब्बल 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यामधल्या 8 कोटी रुपये नव्या नोटांच्या स्वरूपात आहेत, तसंच प्रत्येकी 1 किलो वजनाच्या 100 सोन्याच्या विटा हस्तगत करण्यात आल्या आहेत। आयकर विभागानं अण्णानगर आणि टी नगर या भागामध्ये 8 ठिकाणी छापे टाकले। या प्रकरणी व्यावसायिक शेखर रेड्डी, श्रीनिवासा रेड्डी आणि प्रेम या तिघांची आयकर विभागाचे अधिकारी कसून चौकशी करतात। काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये 5.6 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती। नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधल्या अतिरेक्यांना रोख रकमेची चणचण जाणवू लागल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। महिन्याभरात दुसऱ्यांदा राज्यातल्या बँकेला अतिरेक्यांनी टार्गेट केलंय। पुलवामामध्ये संशयित अतिरेक्यांनी जम्मू आणि काश्मीर बँकेच्या अरिहाल शाखेवर दरोडा टाकला। लूट करताना अतिरेक्यांनी गोळीबार केला। यामध्ये अतिरेक्यांनी सुमारे 10 लाख रुपये लुबाडल्याचा अंदाज आहे। 21 नोव्हेंबरला चिराय शरीफ मधल्या बँकेच्या शाखेतून 13 लाख रुपये लुटण्यात आले होते। त्यामुळे आता राज्यातल्या बँकांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी यंत्रणांवर येऊन पडली आहे। तामिळनाडूच्या राजकारणावर मजबूत पकड असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चाहते अजूनही सावरलेले नाहीत। तामिळनाडूतले जनजीवन आता पूर्वपदावर येत असलं तरी अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते अम्माच्या या मृत्यूचा धक्का सहज विसरू शकणार नाहीत। जयललितांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी अजूनही लोकांच्या रांगा लागतात, तर दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणात वादळापूर्वीची शांतता दिसत आहे। जयललितांचे वारसदार म्हणून ओ पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली असली तरी अण्णा द्रमुकमधल्या दुसऱ्या सत्तेचं केंद्र असलेल्या शशिकला यांच्याकडेही सर्वांच्या नजरा आहेत। तोंडी तलाक ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय। तोंडी तलाक म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय। कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला फटकारलंय। तोंडी ट्रिपल तलाक रद्द करण्याबाबत देशपातळीवर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे। तसंच तोंडी तलाक रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। केंद्र सरकारनेही पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात तोंडी तलाक, बहुविवाह आणि निकाह हलाला या 3 पद्धतींबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी भूमिका मांडली आहे। मात्र या प्रस्तावाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं तीव्र विरोध केलाय। कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय। कई जगह सिर्फ भारतीय महिलाओं का आवाज जो सुना है वो सिर्फ हमारे कोर्ट ने सुना है, और इसके लिए हम न्याय देवता के तरफ से अपेक्षा जरूर करते हैं कि भारत की हर महिला के लिए जो कानून जरूरी है या जिसके लिए जो परिवर्तन जरूरी है वो जरूर करे। और इसके लिए इलाहाबाद हाईकोर्ट ने जो निर्णय लिया है वो किस तरीके से नतीजे तक पहुंचता है वो देखना जरूरी है। लेकिन हम उम्मीद रखते हैं कि मुस्लिम बहनों को इंसाफ मिलने के लिए, उनकी जिंदगी ठीक तरीके से जीने का अधिकार मिलने के लिए जरूर उनकी आवाज कोर्ट सुनेगी। उत्तर भारतात थंडीनं पारा घसरत असला तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाडा चक्रीवादळाचा परिणाम आता संपुष्टात आला असला तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शिवाय मुंबईतही पुढचे 48 तास ढगाळ वातावरण असणार आहे, तर तिकडे उत्तर महाराष्ट्रात उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम दिसतोय। काल नाशिकचा पारा 9 अंशांपर्यंत खाली आला, तर पुण्यातही पारा 10.9 अंशांपर्यंत खाली आलाय। जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर भागात थंडीमध्ये वाढ होणार आहे। काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीवेळी एका 24 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झालाय। बिजेहारा भागामध्ये एका घरात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर त्यांना तिथनं हुसकावून काढण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली। यावेळी अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल जवानांनीही अतिरेक्यांच्या दिशेनं फैरी झाडल्या। मात्र या कारवाईला विरोध करत काही स्थानिक तरुणांनी मोर्चा काढला आणि पोलिसांच्या दिशेनं दगडफेक सुरू केली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी स्प्रे बुलेटचा वापर केला। मात्र या कारवाईमध्ये आरिफ शाह या तरुणाचा मृत्यू झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।